नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना, मैत्रिणींनो आणि भावांनो. आपण आपल्या नाथ संस्कृतीचं हे चॅनलवर एक नवीन अष्टक सुरू केलेलं आहे. त्याच्या अगोदर आपली रामरक्षा सुरू होती. रामरक्षा आपली संपली आणि आपण नवीन अष्टकाला एका सुरुवात केलेली आहे. त्याचे पण 2 श्लोक झाले. 2 पद म्हणता येतील आपल्याला, पद किंवा श्लोक झालेले आहे. आणि 3रा श्लोक आपण घेणार आहोत. तर ते अष्टक मी कमेंटमध्ये विचारलं होतं. पहिलाच श्लोक मी म्हटले आणि हे कोणतं अष्टक किंवा स्तोत्र आहे हे सांगा. तर ते कोणी सांगितलं नाही, तर मीच आता सांगते. तर त्याचं नाव आहे गोविंदाष्टक. आणि हे गोविंदाष्टक आपण आता शिकायला सुरू केलेलं आहे. ते गीतेसारखंच थोडंसं संस्कृतमध्ये मोठे मोठे शब्द आहेत त्याचे, आणि आपण ते तोडून तोडून म्हणून आणि शिकणार आहोत. तर आपले पहिले 2 श्लोक झालेले आहे. 3रा श्लोक मी म्हणते आणि 3ऱ्या श्लोकानंतर आपण पहिल्या 2 श्लोकांचा अर्थ बघणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण तिन्ही पण आपण शिकणार आहोत तोडून तोडून म्हणायला. म्हणजे आपल्याला अर्थ जर माहीत झाला ना, तर आपल्याला शिकायला सोपं जातं, मला असं वाटतं. त्याच्यामुळे आपण अगोदर अर्थ बघू त्याचा आणि मग आपण त्याला शिकण्याचा प्रयत्न करूया. तर मी 3रा श्लोक घेते त्याचा. त्रैविष्टपरिपुविरग्नं क्षितिभारग्नं भवरोगग्नं. त्रैविष्टपरिपुविरग्नं क्षितिभारग्नं भवरोगग्नं. कैवल्यं नवनीताहार मनाहारं भुवनाहारं. कैवल्यं नवनीताहार मनाहारं भुवनाहारं. वैमल्यस्फुटचेतोवृत्ति वैमल्यस्फुटचेतोवृत्ति विशेषाभासमनाभासं. विशेषाभासमनाभासं. शैवं केवलशान्तं प्रणमत गोविन्दं परमानन्दं. शैवं केवलशान्तं प्रणमत गोविन्दं परमानन्दं. किती छान आहे ना, मस्त वाटतं म्हटल्यावर. आणि पाठ करायला पण सोपं आहे. एकदा जर म्हणायला यायला लागलं ना, पाठ करायला पण सोपं आहे. पाठ जर झालं तर आपल्याला एकसारखं संपूर्ण म्हणता येईल. तर त्याचा पहिल्या श्लोकाचा अर्थ आपण पहिला श्लोक बघितला आता. सत्यम ज्ञानमनंतं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्रांगण रिंगणलोलमनायासं परमायासं. मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं स्मायानाथमनाथं प्रणमत गोविंदं परमानंदं. तर हा पहिला श्लोक होता त्याचा. तर पहिल्या श्लोकाचा अर्थ असा आहे की सत्यम ज्ञानमनंतं. कारण भगवान परमेश्वर हेच एक सत्य आहे, हेच एक अनंत आहे, हेच एक ज्ञानस्वरूप आहे. सत्यम ज्ञानमनंतं नित्यमनाकाशं परमाकाशं. परम आकाशी आहे. म्हणजे भगवंताला जेवढी विशेषणं आपण दिली तेवढी कमीच आहे. आणि सगळं काही भगवंतच आहे आणि भगवान श्रीकृष्णच आहे, श्रीकृष्ण परमात्माच आहे, असं याच्यामध्ये या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. सत्यम ज्ञानमनंतं नित्य मनाकाशं परमाकाशं गोष्ठप्रांगण रिंगणलोल मनायासं परमायासं. तर ह्या श्लोकामध्ये सगळं काही भगवान श्रीकृष्णच आहे आणि भगवान श्रीकृष्णाला आपण वंदन करूया असं यामध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये मृत्स्नामत्सी हेती यशोदा ताडन शैशव संत्रासं व्याधितवक्त्रा लोकितलोका लोकचतुर्दश लोकालिं लोकत्रयपुरमूलस्तंभं लोकालोकमनालोकं लोकेशं परमेशं प्रणमत गोविंदं परमानंदं. मृत्स्नामत्सी म्हणजे
ज्या वेळेला आपण श्रीकृष्णाने छोटं बालक असताना बालरूपामध्ये माती खाल्ली होती आणि ती माती यशोदा मातेने बघितली होती. आता हे साहजिकच होतं की लेकराने माती खाल्ली की आई त्याच्याकडे बघतेच. तर तसंच यशोदा मातेने पण त्याच्याकडे बघितलं भगवान श्रीकृष्णाकडं आणि त्याला आ करायला लावलं. कुठं खाल्ली माती दाखव, कुठं खाल्ली माती दाखव, आ कुठं खाल्ली दाखव, आ कर. आणि जेव्हा श्रीकृष्णाने आ केलं तर त्यावेळेस सगळं पूर्ण 14 त्रिभुवनं काय म्हणतात ते सगळ्या 14 त्रिभुवनाचं दर्शन यशोदा मातेला भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये झालं. म्हणून तो श्लोक आहे, मृत्स्ना मत्सी हेती यशोदा ताडन शैशव संत्रासम व्याधित वक्त्रा लोकित लोका लोकचतुर्दश लोकालिम लोकत्रयपुरमूलस्तंभं लोकालोकमनालोकं लोकेशं परमेशं प्रणमत गोविंदं परमानंदम. आणि तिसरा श्लोक तर आपण आता घेतलेलाच आहे. तर आपण पूर्ण तिन्ही श्लोक आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तोडून म्हणायला शिकूया. आणि म्हणता आलं, अर्थ जर आपल्याला कळाला तर म्हणता येतं, आणि म्हणता जर आलं तर आपलं पाठ नक्कीच होऊ शकतं. त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करतच चला. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.